करतो ओ भाऊ निंगई रे आप्पा गाडी इराय निकेतला मात वर कर ठेव गाडीवाला समजत ब्रेक मारणं पडीन बरोबर आहे की नाही हो महाराज मंडळी एक नंबर आहे मला आमच्या कैलास दादासाहेबांनी फोन केला म्हणे महाराज आमना वाजणार म्हणणारा गावकरीशना सांगायचेतच तुम्ही सांगा दुसरा बदलाय टाकूत का ज्या आरती गावकरीशने सांगेलेत म्हणजे चांगलाच होती म्हणता राहू द्या जर बुलढाणा ते नाटे इराणात ते चांगलाच होते आणि खरंच चांगला आहेत बिचारा तुम्ही म्हणतच होते महाराज त्याच ना स्तुती करा ना तू खरा असलं की खऱ्याची स्तुती पण झाली पाहिजे पण तेवढे की स्तुती करत असताना वेळेवर झाली पाहिजे स्तुती करायला पाहिजे पण प्रसंग देखील आणि वेळेवर व्हायला पाहिजे एक भावना लगीनले 10-12 वर्ष वय जायला होता मनकडे होणार म्हणे रवी किरण महाराज म्हणता काय दादा बायको बोलती डोकं उठाड भेटेल शे म्हणे म्हणता काय होणार बोलता कटका करस हो म्हणे त्याला म्हणतं दादा बायकोना कटका वाटस तुले पण जी बायको मायबाप सोडी येले तुले टाईमवर चहा देस गरम पाणी आंघोळले देस तुले वेळेवर नाश्ता देस जेवण देस हो आई तर खाट गादी दड काय देस 2 शब्द प्रेमा बोलत जाईना म्हणतं म्हणे कसं महाराज अरे म्हणतं येडा बायकोने जर कधी जेवण वाढा ना सांगू वा भाजी काय भारी बनेल शेबू ती मायले बी समाधान वाटत ज्यांसाठी इथली थपणू माहिती त्याला मनात ना आवडणं चहा पिताना एक शब्द खर्ची देऊ बापरे चहा काय भारी बनेल भाऊ बाईले वाटस माय मन नवराला आवडणं माय मनात ना पुन्हा बिचारीना बटा थकवा दूर होई जास एक शब्द तारीफ करा मग काय फरक पडस म्हणतं म्हणे असं करू का महाराज म्हणता हो भाऊ अहो मन ऐकीन घर घ्या बाईल म्हणे मला जेवायला वाढ म्हणे बाईन ताट ठी ना यांनी पहिलाच घास उचला बापरे म्हणे आज भाजी काय भारी बनेले म्हणे बाईन बरेल तांब्या डोकावर ओढी फेका 15 वरी जाय आणि खावाड राहणं मनात ना स्वाद समजणार नाही म्हणे आज बाजून ताईन घरने मागेल भाजी बारी बरी बरी खाई राहीन आपण स्तुती करायला पाहिजे पण वेळेवर व्हायला पाहिजे महाराज खरंच एक नंबर आहे हो मुलगीचा विशेष प्रेम ते बापावर असते विशेष प्रेम बापावर करते आणि तुम्हाला सांगू का खरं तर मुलगी किती विशेष रत्न आहे इथं बसलेले सगळे श्रोत्यांना ज्यांना रामचरितमानस वाचलं असेल त्यांना माहिती असेल स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना एका उंच शिखरावर चढत असताना टेकडीचा भाग होता चढत होते आणि एक अशक्त माणूस त्यांच्या पुढे चालत होता त्याची पोरगी कडेवर होती साधा होता जरा पतला होता बारका होता शांत बसणार तुमले पटी राहणार तो उठी निघी राहणार पटी राहणार तो ही राहणार आता उठ नका बरं आणि उठणं म्हणजे आतेच निघ जा जे उठणार ना त्याच ना नावेली की ठेवा बरं का याच ना बापच पाहिजे दक्षिणा आल्लकली सु स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना जरा टेकडीचा भाग होता स्वामी चालत होते त्यांच्या पुढे एक माणूस चालत होता अशक्त होता तब्येत नव्हती त्याची एवढी खास पण त्याची पोरगी कडेवर होती पोरगीला घेऊन चालत होता स्वामींनी बघितलं अरे हा अशक्त याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही म्हणून स्वामींनी आवाज दिलाय भैया ए भाईजी ए भैया जरा रुक जा ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा स्वामींनी सांगितलं भैया ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारणच्या व्यक्तीने सांगितलं महात्मा जी ये मेरी बेटी है मेरे कंधे पर ही ठीक है पुन्हा स्वामींनी सांगितलं रे तुला त्रास होईल ना भैया हा चढावचा भाग आहे टेकडीचा भाग आहे पोरगी जरा महाकडे दे ना थोड़ी देर के लिए मेरे पास दे दे भैया जब तक तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारणच्या व्यक्तीने गोड उत्तर दिलं त्या साधारणच्या व्यक्तीने सांगितलं महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ आप क्या जानोगे बेटी क्या होती है आप तो सन्यासी है भारत देशामध्ये पोरींचं ओझ होतच नाही तुम्हाला काय करणार आहे मुलगी काय असते मुलगी त्यांना विचारा
ज्यांना मुली आहेत, मुलगी काय असते त्यांना विचारा, ज्यांना बहिणी आहे, आणि शेवटचं सांगेल कन्या त्यांना विचारा ज्यांना माय कळत असेल. कन्या कळण्यासाठी एवढं सोपं थोडी ना महाराज, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? भारत देशामध्ये कोणत्याच मायबापांना पोरीचं ओझं होत नाही, बरोबर आहे ना? पोरीचं ओझं होत नाही ना, होत नाही ना, पक्क आहे ना? मग पोरींचं ओझं होत नाही भारत देशामध्ये, हा शब्द जर खरा असेल मग गर्भपात कथाय नव्हता. हा गर्भपात कुठून आलता? इथं बसलेल्या महिलांना सांगतो, आतापर्यंत जे झालं ते द्या सोडून, याच्यानंतर गर्भ चेक करू नका आणि पोटातल्या पोटात पोरी मारू नका. बोलू नका हो, बोल नका हो, बोल नका हो, बोल नका हो. पोरीचं जर ओझं होत नसेल तर पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या. काय मत आहे तुमचं? इथं बसलेल्या महिलांना सांगतो, कदाचित पुरुष मंडळींना काही घेणं देणं नसतं, ते थोडेफार नाराज होतात, पण तुमलेच तुम्हाला कंटाळाशे बहिणीच होईल. एखादी सुनबाई जर दिवस येत पोरगी वही गई, पहिली बी पोर दुसरी जर पोर वहिनी, एखादा म्हाताराला जर विचारा ना, का हो आप्पा तुम्ही सुनबाईल दिवस होतात, काय होईना ती पोरले? काय नाही हो आखो पोरच वहिनी. पण आई मायले जर विचारा, का होत आई तुम्ही वारील दिवस होतात ना, काय होईना? शिलगा वो माय आखो भी तीज वहिनी वो वहिनी. तुम्हाला तो शब्द बोलता गंधारास, मला सांगाल चालाव नाही, काय वहिनी? बाप 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 अवघडे मला गंधा शब्द बोलते त्या बहिणी, ते मला सांगाल चालाव नाही. गर्भपात करू नका. कदाचित पोरांना जर कमरेत लात घातली ना, तर म्हातारपणामध्ये बॅग मध्ये एक साडी किंवा बाबा असेल तर बॅग मध्ये धोतर ठेवून पोरीच्याकडे 4 दिवस विसाव्याची जागा म्हणजे मुलगी आहे. हो, म्हणून पोरगी पाहिजे. भगवंतानं दिलीच नाही, तो भाग वेगळा आहे, तो भाग गौण आहे. पण ज्यासले दीर आणता देव आणि पोटमान मारी टाकेले, त्यासले पश्चाताप शिवाय पर्याय नाही. म्हणून सांगतो, गर्भपात करू नका. आणि गर्भपात देऊन आणा, यानं बी कारण आपणच येतच. हुंडा मागणारच चव घाली, त्यामा बाकीना मायबापसनी ब्याईसनी पोटमान पोरी माट टाक्या. पोरी मारानंतर नुकसान कोण आहे? आपलाच पोरसले बायका बेटी राहण्यात नाही ना, नुकसान कोण आहे? परिस्थिती अशी आहे, 100 पोरे आणि 70च पोरी शेत. 70 पोरेस ना लग्न होई जाई, 30 पोरेसनी काय करा ना? शेवटला पर्याय लंगोट बांधल्यावर गडवर निघ जावा ना पाऊसवर. हा वैष्णव सत्यानाश आपण करले. पोरी जन्माला येऊ द्या, नाहीतर बोलता पश्चाताप होईन. बरं, पोरीवाल्यांना सांगतो, तुम्ही हुंडासले बेसनी पोरी मार्या. लक्षपूर्वक ऐका, मागणाऱ्यांनी सुद्धा चव घातली होती. हुंडा देऊ नका असं नाही, प्रत्येक पोरीच्या बापानं हुंडा दिला पाहिजे. आपण पोरगी जन्माला घातली ना, हुंडा दिला पाहिजे. बाकी ना सांगतास महाराज आम्ही ऐपत नाही हो, कस काय हुंडा देऊ? मजुरीनं काम करणारा माणूस असेल, 200 रुपयानं काम करत असेल, आणि त्याला जर सांगितलं भाऊ तू ऐपत प्रमाणे हुंडा लाई टाक, काय टेन्शन नाही, तो सांग महाराज मन परिस्थिती नाही होत, एवढी परिस्थिती नाहीये. खरंच परिस्थिती नाही रास का? काय मत आहे तुमनं? 200 रुपया रोज मग काम करणारा सुद्धा 50 रुपयांनी विमल खाईन तू ती देस. ती 50 विमल खावापेक्षा पूर्ण नावना 20 रुपया जरी एक गल्ला मा टाका, ते तिनं लगीन नाही, तिनं शिक्षण लगीन, तिनं बाळात पण बी होई जाईल. विमल खावान टाइमले नाही गरीबी आडवी आहेस का तुले, आणि पोरले लावान टाइमले आडवी आहेस का? नुसता बहाना पाहिजे लोकेशले. फक्त हुंडा पोरीच्या बापाच्या मते झाला पाहिजे, त्याची ऐपत असेल तेवढं त्यानं दिलं पाहिजे. पण आपला बी पोरेवालाच नाही, मागाने एवढी चौक आली होती ना, एक पोरगील देखांसाठी पोरगा घ्या, पोरगी देखाल घ्या पोरगा. पोरगी सुंदर होती, पोरगी आवडली, पोरीच्या बापाला पोरगा म्हणतो तुमची पोरगी सोबत मी लग्न करायला तयार आहे, पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती? तर म्हणतो 6 लाख रुपये.
पोरगीना बाप म्हणे पोरगा इंजिनियर आहे म्हणले 6 लाख रुपये देवाला काय अडचण नाही, एकली पोरे पोर सुखी वय जाई. 6 लाख रुपये दिदीनात लग्न ठरणं. पोरगा म्हणे लग्न मन पद्धत मावई वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवायचं. मग त्यानं बग्गी तयार केली, एककडे नवरदेव बसना एककडे नवरी पोर बसणे. वाजावालाच नाही वाजायला सुरुवात करी. तरुण पोरे त्यांना मित्र नाचायला लागणार आणि नाचाल काय आहे गे करतस का त्या कितल्या का जाल्ल्या पॅन्टार आहेत ना जीन्सने फाटी जातीस तो लगून कुत्तस. इथला जोर जोर मनाची राहतात ना. नाचू नका असं माझं मत नाही, नाचलं पाहिजे फक्त सुदीवर नाचायला पाहिजे. इथला नाची राहतात. अव नवरदेव पोरगा पाम मावना बाजूमाज नवरी बसेल होती. पोरले म्हणे ए पाय ना पठ्यानं कशी कमवली या किती पोरं नाचतायत बघ ना. पोर म्हणे हो ना बाई खरे ना. म्हणे पाय तर खरी. म्हणे आव ना माय. म्हणे देखते खरी. पोर म्हणे आव काय आवराय राय ना म्हणे. आणि पोर हुशार होती. म्हणे धनी म्हणे काय 20 रुपया मान 50 रुपया मा एवढा उन्मा कुदाड राहणार म्हणे तुम्ही. म्हणे हा कारण तिना प्रश्नच पहिले होता इथला पोरी नाची राहणार एकच काय नाची राहणार. तो म्हणे काय नाही सोपं आहे म्हणे ते. म्हणे कसं कोणले 20 नि कोणले 50 नि पाजी का कुत्तच म्हणे त्यांनी तात्यालाच ना माहित. म्हणतात तेवढं बरं आहे म्हणता आमना जुवारडीना पोरे नाहीत बो इथला वायबार. तुम्हाकडे नाही ती पद्धत नाही ना. जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही ना. तुम्हाकडे नाही पोरी पेतस ना. मी जसा फॉरेन मा येले इथला भारी नाही मन राहणार नाही. मी या मन दिसू का मी अक्का खान देत ना कोपरा कोपरा माहिती मला. मी वृंदावनहून आलो होतो बऱ्याच दिवसाच्या नंतर. कदाचित पावसाळ्यामध्ये माझं तिकडे जाणं जास्त राहतं. मी आल्याच्या नंतर माझा डीजे वाला मित्र आहे. वा वा बसा क्या जय श्री राधे विठ्ठल विठ्ठल. डीजे वाला माझा मित्र आहे त्याने बघितलं. आता वृंदावनवर ना आलेले आहेत महाराज म्हणल्यावर महाराज माझ्याकडे चहाला या ना म्हणतं चाल भाऊ. त्यांकडे चहाले बसेल होतो तोपर्यंत एक नवरदेव डीजे ठरावण करता होणार. आता मना समोरच चर्चा चालू होती. तो डीजे वालाले सोनू दादाले तो नवरदेव पोरगा म्हणे सोनू दादा आपले डीजे पाहिजे म्हणे. तारीख बिरीख सांग देनी पण म्हणे ठरायले भाऊ कितला देना पडतील. आम्हाला तो डीजे वाला सोनू म्हणे भाऊ पैसा कितला देवा नाही नंतर पहिले डीजे कितला वाजा लागून वाजाना ते ठरायले. म्हणतं सोनू दादा असं का बरं. म्हणे महाराज काही काही गावेस ना पोरे इथला वायबार राहतस ना पील येतस म्हणे 2-2 वाजा लागून डीजे वाजायला लावतस म्हणे. म्हणतं खरं आहे भाऊ तू न बी पण तो येल नवरदेव पोरगा सांगे म्हणे सोनू दादा मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे एकदम जर ते असले चढी गई ना नुसता जनरेटर ना आवाजवर सुद्धा कुत्तच म्हणे डीजे बंद का करलेत नाही म्हणे. तू कितला वायबार होती बरं त्या. पोरगीला सांगितलं म्हणे काय नाही कोणले 20 नि कोणले 50 नि कोणले 100 नि पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेता केलंच ना माहिती. पोर हुशार होती म्हणे धनी म्हणे काय 20 रुपया मा 50 रुपया मा 100 रुपया मा जर एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे तुम्ही. मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे. मग म्हणून देणाऱ्यानं देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. बरोबर आहे ना. म्हणून हुंडा दिला पाहिजे आपल्या आपल्या ऐपतीनुसार. हा ऐपतीनुसार दिला पाहिजे. पण हुंडाई मागणाऱ्यांनी चव घातली म्हणून तर पुरी मारल्या गेल्या नाही का. आता रिक्वेस्ट असेल पहिले जे झालं ते जाऊ द्या पण आता डोलवर ताप पडली त्या क्षणी मुलगीची आई मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे दादा. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहता पण समोरचं काही दिसत नाही. काय करावं सूचना असा प्रसंग आहे. मंडपात एखादी वस्तू कमी पडत्या आणि नवरीच्या बापाला सांगावं एखाद्या माणसा नाही दादा घरातून तेवढी वस्तू आणून द्या ना. आता कोणची वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून तो त्याच्या पत्नीला पाहतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बाई गेली कुठं. तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. माणूस जवळ गेला बाई रडते बघितल्याच्या नंतर सांगितलं हे वेडी का ग काय झालं काहून रडायलीस गे.
नाही हो धनी, मी रडत नाही या. ए वेडी सांग ना, का रडत्या? नाही हो. ए अगं माझी पत्नी, मी तुला चांगलं ओळखतो, तू रडते ना वेडी, खोटं काय बोलत्या? नाही हो धनी. ए तुझा मंडपात कोणी अपमान केला का? तुला कोणी रागवलं का? काहून रडते ग? नाही हो धनी. ए अगं सांग ना, का रडत्या? बाईच्या डोळ्यात अश्रू होते आणि बाईनं सांगितलं, धनी दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. दीदीला हळद लागली तेव्हापासून दीदी सारखी रडते. फक्त एकदा तिच्या जवळ जाण, त्याला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो नवरा सांगतो, वेडी अगं तू माय आहेस, तू 10, 20, 50 ना 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मी नाही ग रडू शकत. जर का मी रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? अरे माणसासारखा माणूस काय बाईवाने रडायला लागला? मी जर का रडलो ना, तर हा समाज विचार करेल याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटक करतोय की. तर मला नाही रडता येणार. दोघं नवरा बायको हळदीची रात्र रडून रात्र काढतात महाराज. सकाळी दिवस उजळला. सकाळी दिवस उजळला, माणूस आंघोळ करून ओट्यावर उभा आहे. दारात भला मोठा मंडप, पकवानाचं जेवणाचं साधन बनत्या. कोणीतरी एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने विचारलं, का हो दादा, तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप, पकवानाचं जेवणाचं साधन बनते, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. वरवर मनानं सांगतो माझ्या पोरगीचं लग्न आहे, पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःचं काडीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतो, ज्या पोराला मी अगोदर बघितलं सुद्धा नाही. कधी नवरीचा बाप, नवरीची माय, नवरीची भाऊ, नवरीची बहीण होऊन बघा, मग कळतं. कारण माझ्या कीर्तनातलं एक ब्रीद वाक्य दादा, ज्याचं जळतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. लग्न संबंध आटोपले आहेत, लग्न संबंध आटोपले, प्रसंग आहे तो बिदाईचा. प्रसंग बिदाईचा. पोरीला आता सासरी जायचं, सासरी जायचंय पोरीला. नवरदेवाकडच्या बाया लईच वजनात असतात. माया हो, माझ्या कीर्तनातून विनोद सांगतो ना, ते वजा करायचं, पण आजच्या कीर्तनातून महत्वाचं मटेरियल सांगेल. तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, काही काही बाया लई वजनात असतात. नवरीवाल्यांना लई दबाव मध्ये हे करतात नाही का, लई दबाव टाकतात त्यांच्यावर. पण हे विसरू नका, तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. तुम्ही सुद्धा तुमच्या मायबापांचं घर सोडून आल्यात. तुमच्या पोटी सुद्धा भगवंताने एक मुलगी दिली, तुमच्याही पाठी एक बहीण दिली, हे कधीच विसरू नका. ज्या पोरीला मायबाप सोडायचे, तिची मानसिकता काय असेल, तिचं मन धरा थोडं. त्या नवरी पोरगीला नवरदेवकडच्या बाया सांगत होत्या, पोरी अगं चल आपल्याला निघावं लागतं. ती नवरी पोरगी सांगते, आत्या तुमच्या सोबतच येते ग बाई, पण तुमच्या सोबत यायच्या आधी आत्याबाई एकदा माझ्या मायला भेटते. सासू सोबत, सासऱ्या सोबत, दीर असतील, जेठ असेल, त्यांच्या सोबत कसं वागायचं एकदा माझ्या मायला भेटते, तुमच्या सोबत येते. काही काही बाया त्या नवरी पोरगीला सांगतात, का ग 20-22 वर्षाची होईस तोपर्यंत मायबापांकडेच होते, तेव्हा नाही का विचारलं? चल म्हणले आपल्याला उशीर होतोय. पोरगीची बॅग भरलेली आहे. मंडपात सगळे नातेवाईक, काका बाबा सगळे येतात. पोरगी जाऊन आईच्या गड्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ज्या पोरीला पण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्या लक्षातही येत नाही. कधी कधी ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, तीच आपली माय बनून आपल्याला शिकवते. पोरगी मायच्या गड्याला मिठी मारते ना, आईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे वडील जर तुझ्यावर रागवले ना, तर माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको जाशील ग. कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला सांभाळून घेशील ग, राग नको धरशील. माय सांगते, बेटा तू सांगते तसंच करेल, पर ऐक ना, सासू सासऱ्यांना आई वडील समज, तेच तुझे मायबाप असतील बेटा.
असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन. दादा माईला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला बहिणीच्या जवळ गेली, बहिणीच्या गड्याला मिठी मारते, बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावली सारखी माग पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटले गेले. दादा मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्या गड्याला मिठी मारते, भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, ते या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, तू मला मारलं ना ताई, मी त्या क्षणी विसरलो, पण मला रडायला एवढ्यासाठी येतंय का माझी ताई फिरून कधी येते, ताई तू फिरून कधी येशील, म्हणून या घराचा एक काना न कोपरा तुझे वाट बघेल गे ताई, तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा आपण नवरात्र उत्सव साजरा करतो, देवीला बोलवतो, देवीला 9 दिवस बसवतो, देवीची 9 दिवस पूजा करतो, पर काही नराधम देवीला बसवतात, देवीची पूजा करतात आणि त्याच देवीला जाडून मारायला हायगाई करत नाही. काय देव पूजा करून फायदा. कारण तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील, म्हणून या घराचा एक एक काना न कोपरा तुझे वाट बघेल गे दीदी, तू कधी फिरून येते म्हणून. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंत नका बघू, श्रीमंती बघून मुली देऊ नका. मुलगा संस्कारी आहे का ते बघा, मगच मुली द्या दादा. नाहीतर रविकिरण महाराज अभंग घेतल्याच्या नंतर, प्रत्येक अभंग घेतल्याच्या नंतर प्रत्येक कीर्तनात माझ्या डोळ्यात अश्रू असतो. हा कुण्या भावाच्या डोळ्यात आला नाही पाहिजे, कुण्या बहिणीच्या डोळ्यात आला नाही पाहिजे, कुण्या माईच्या डोळ्यात आला नाही पाहिजे, कुण्या भावाच्या डोळ्यात नाही आला पाहिजे. म्हणून माझा एक संदेश असेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघण्यापेक्षा पोरगा संस्कारी बघा. कारण मी रडतो त्याच्या मागचं कारण असं आहे, माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जोडवले. मुलगा सुंदर होता, श्रीमंत होता, त्याला बघितल्याच्या नंतर, त्याच्या परिवाराला बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं, माझ्या बापाला सांगितलं हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही. माझ्या बापानं माझं ऐकलं नाही, लग्न संबंध जुळले, लग्नही झालं, माझी बहीण गेली 3ऱ्या मुलाला. त्या लोकांनी माझ्या बहिणीकडनं 10 लाख रुपयाची मागणी केली. 10 लाख रुपयाची मागणी केली. माझी ताई आली घरी, माझ्या वहिनीला सांगून गेली, वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपये मागतात. माझ्या वहिनीनं सांगितलं तुम्ही पप्पांना सांगा, पप्पाकडनं मागून घ्या. पप्पांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे त्यांच्या पुढे कोणाची बोलायची हिंमत होत नाही, कोणी बोलतही नाही. मग म्हणले वहिनी राहू दे, काय कोणाला सांगू नको म्हणल्यानंतर पाहते काय त्या लोकांच्या मनातून निघून जाईल स्वार्थ. माझी बहीण तशीच चालली गेली. माझ्या वहिनीनं मला आणि माझ्या मोठ्या दादाला सांगितलं की आपल्या बहिणीवर अशी अशी परिस्थिती, तिचे घरचे लोक 10 लाख रुपये मागतात, आता लगेच जर घ्यायला पाठवलं तर ते चुकीचं होईल. म्हणून मी माझ्या भावाला सांगितलं, रक्षाबंधनचा पिरियड बघितला, म्हणलं दादा एक काम करा ना, आता रक्षाबंधन येते, तुम्ही जाण ताईला घेऊन या. माझा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर मी तिला बसवलं, म्हणलं कागं ताई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी मागतायत, तू मला का नाही सांगितलं. म्हणले काय दादा सांगायचं रे, लग्नात अगोदर एवढा खर्च झाला, पुन्हा 10 लाख रुपये सांगायचे म्हणल्यावर पप्पा रागवतील, घरातलं वातावरण जाईल, त्याच्यापेक्षा त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल. म्हटलं बाई जर ते सुरुवातीलाच 10 लाख रुपयाची मागणी करतायत म्हणल्यावर ते लोक लई स्वार्थ आहेत. म्हणलं आता एक काम कर, तू आली तर जाऊच नकोस. मी माझ्या ताईला थांबवलं, तिला म्हणलं तू आता जाऊ नकस म्हणला. माझी ताई थांबली, पण दादा माझी बहीण थांबली. पण कधी कधी काय होतं माहितीये का, कर्म घेती झोले तेथे कोणाचे न चाले. मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो, माझा दादा ड्युटीला होता, माझे वडीलही बाहेर गावी होते. तिला तिच्या पतीचा फोन आला, तिला म्हणले रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या बहिणीनं मला कॉल केला, मला म्हणते दादा मला जावं लागतं रे, माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे. तिला म्हटलं बाई जाऊ नको गं, ते स्वार्थी लोक आहेत. ती म्हणते दादा माझ्या संसारामध्ये जर माझी सासू मेली आणि जर मी तिथं नसेल तर लोक मला बोलू देणार नाही, मला जाऊ दे ना. म्हटलं आता माझाही नाविलाज आहे, माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी तिला सांगितलं ताई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तू निर्णय तू घे म्हणला. माझी ताई त्याच दिवशी संध्याकाळी तिथं पोहोचल्याच्या नंतर त्या नराधमानं स्वयंपाक वगैरे करून जेवणं वगैरे आटोपली. जेवणं वगैरे झाली. 10-11 वाजेच्या सुमारास, 10:30-11 वाजेच्या सुमारास माझ्या ताईला विचारलं का गं पैसे आणलेत का.
माझी ताई म्हणते तुम्ही असं ऐन वेळेस तुमच्या आईच्या तब्येतीचा फोन केला, मी घाई निघून आली. माझा दादा, लहान दादा ही कीर्तनाला होता गुजरातमध्ये, मोठा दादा ड्युटीला होता, माझे वडीलही बाहेर गावी होते. पैसे कोणाकडनं घेणार आहे? महाराज सगळी परिवार होतं बसलेलं. त्या लोकांचं मनासारखं झालं नाही म्हणून एक दोन चापट मारली असते तर काही वाटलं नसतं, पण त्या नराधमानं मारायला सुरुवात केली माझ्या बहिणीला. एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या ताईचे दोघं हातही तोडले, दोघं पायही तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, ताई 2 दिवसापासून माझ्या पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर आसंद द्या ना. उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. दादा, ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं. माझी ताई गल्लीतल्या लोकांना आवाज देत होती, काका बाबा मामाची कोणीतरी वाचवा ना हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची मुलगी समजून तरी वाचवा ना. माझी ताई लोकांना आवाज देत होती. त्या नराधमानं माझ्या ताईच्या तोंडात कापड घातलं महाराज, का तिचा आवाज बाहेर नाही निघाय पाहिजे. हातही तुटलेले, पायही तुटलेले आहेत. आता तिचा आवाजही निघत नाही. माझ्या ताईच्या गड्यामध्ये दोर टाकला आणि खेचत खेचत दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाऊन माझ्या ताईला गळपास लावून मारलं. तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई? प्रत्येक बहीण रक्षाबंधनला येते भावाला राखी बांधाया. 9 वर्षापासून ताई तुला माझी दया नाही का ग? तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी या भावाची हाताची कलाई खाली असती. म्हणून प्रत्येक बापाला माझी विनंती असेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका दादा. मुलगा संस्कारी आहे का ते पण बघा. तो भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. माईला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं. अंतिम शिखर आहे ते बापाचा. पोरगी बापाकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते. जे मायबाप पोरांना जन्माला घालतात, मुलगी बापाची अशी श्रीमंती असते ना, ज्या लेकीला आपण जन्माला घालतो ती लेक आपलीच माय होऊन आपल्याला समजवते, बापाला सांगते, पप्पा जोपर्यंत मी होती ना पप्पा तुम्हा दोघांना समजवायची, पर मी चालली ना पप्पा, माझ्या मायवर नका रागवत जाऊ. कारण तुम्ही माझ्या मायवर जेव्हा जेव्हा रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते, हो पप्पा नका रागवत जाऊ. आज मी तुमचं घर सोडून जाते ना पप्पा, तशीच माझी माय सुद्धा तिच्या माई बापांना सोडून आली आणि तुमचं घर सांभाळते. कधी तिला समजून घेत जाऊ पप्पा. कारण तुम्ही रागवताना ती 2-2 दिवस जेवत नाही हो, एका कोपऱ्याला बसून रडते हो पप्पा. मी जवळून बघितला. आता मी पण चालली जाईल तर माझ्या माईला कोण समजावणार? पप्पा मी तुमच्या पाया पडते, नका रागवत जाऊ ना.
बापाच्या डोळ्यात अश्रू आहे. बाप ढसाढसा रडतो सांगतो, लेकी तू म्हणते ना तसंच करेल मी. आता तुझ्या माईला रागवत नाही, पर बेटा ऐक ना, दिल्या घरी सुखीरा सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन. असं वागून दाखव. तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना भेटलं गेलं. मंडपाच्या बाहेर बैलगाडी होती. पोरगी बैलगाडीमध्ये बसली. बैलगाडी पुढं चालत होती. पोरगी फिरून मागं बघत होती. पोरगीचं तोंड मागं, बैलगाडीचं तोंड पुढ्या. मागं फिरून बघत होती. काय कारण होतं? डोळ्याला दिसेल तोपर्यंत माहेर बघायचा. कारण हे माहेर आता माझ्यासाठी फरक होणारा. जो माझा अधिकार होता तो अधिकार इथला माझा कमी होता. जसं जन्माला येणाऱ्या लेकराची मायपासून नाड खांडली जाते, मायपासून लेकरू वेगळं केलं जातं, तसं आता मला माहेरपासून वेगळं केलं जातं. हे माहेर आता माझ्यासाठी फरक होणारा. एकदाच डोळ्या भरून बघायचा. बैलगाडी पुढे जात होती. पोरगी माहेराचं ते घर बापाचं बघत होती. गाडीमध्ये नवरदेवाकडनं आलेल्या ज्या बाया होत्या ना, त्या बायांना सांगत होती, आत्या ते जे घर दिसतंय ना बाई, ते महाबापाचं. ती जी गली दिसते ना ताई, ती पूर्ण माझ्या काका बाबांची. बैलगाडी पुढे जाते. पोरगी फिरू मागं पाहते. गुर्राकी गुर्र चारत होता. गुर्र चारणाऱ्या गुर्राकाकडे पोरगीनं बघितलं आणि सांगत होती, आत्या तो गुर्राकी दिसतोय ना, तो मा बापाच्या गावाचा, माझ्या माहेरचा. एक मेंढपाळ दिसला, मेंढ्या चारत होता. बाई सांगते, ओ ताई तो मेंढपाळ दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. आता ऐन अरण्यात बैलगाडी गेली. आता काही दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता. आणि त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, आत्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई, तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढं जाते. पोरगी फिरू मागं पाहते. एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम
काशी तुकोबाराय यांचा. तुकोबारायांनी देवाचं दर्शन